तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरीने पार्टीत साखरपुड्याबद्दल अनाऊन्स केलं, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आकाश पार्टीनंतर वल्लरीकडे येतो. तो वल्लरीला नम्रताबद्दल सगळं सांगतो आणि त्याला नम्रताशी लग्न करायचं हे म्हणतो. वल्लरी म्हणते, आकाश, काहीही झालं तरी तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाही. वल्लरी आकाशचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि त्याला शपथ घालते. तर इथे ईश्वरी अर्णवला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, ज्या बाईमुळे माझी आई वर गेली आहे त्या बाईची मुलगी माझ्या भावासोबत लग्न करणार नाही, मी हे होऊच देणार नाही. ईश्वरी रडत बाहेर येते. ती खूप विचार करत असते. आकाश नम्रता यांचं लग्न कसं जुळवायचं, कसं करायचं या विचारात असते. आणि राकेश इथे येतो. राकेश म्हणतो, ईश्वरी, काय झालं? आज अर्णव सर तुझी एक इच्छा पूर्ण करणार होते ना, काय झालं? काय या गोष्टी हवेत उडाल्या का? अगं, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू माझ्याकडे ये. राकेश ईश्वरीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते, लांब हो हा, तुझा शेवट जवळ आलाय. लवकर तुझ्या पापांचा अंत होईल. अर्णव सर अंत करतील. आता आकाश नम्रता यांच्यावरून घरात एवढा मोठा धमाका झालाय, पण आकाश नम्रता यांचं लग्न कसं होतंय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी अर्णवला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही ऐकून घेत नाही. आणि तेवढ्यात अंजली अर्णव ईश्वरी यांना स्टेजवर बोलवते. अंजली ईश्वरीचे आभार मानते, स्वतःकडून बाळाकडून तिला थँक्यू म्हणते. अंजली माईक हातात घेऊन ईश्वरीने आपल्याला कसं वाचवलंय, आपल्या बाळाला कसं वाचवलंय याबद्दल थँक्यू म्हणून तिचे आभार मानते. ईश्वरीबद्दल तिला मनात काय काय वाटतं ते सगळं सांगते. अंजली म्हणते, ईश्वरी, मी तुला एक गिफ्ट दिलंच आहे आणि मी दुसरं तुला एक प्रॉमिस दिलं होतं. राजेश शिर्के परिवाराकडून तुला काय हवंय ते माग. सांग ईश्वरी, तू सांग आता तुला काय हवंय, आम्ही तुला ते नक्की देणार. अंजली ईश्वरीच्या हातात माईक देते. ईश्वरी माईक हातात घेते आणि आकाश नम्रता यांच्याबद्दल सांगणार असते. तेवढ्यात वल्लरी ईश्वरीला थांबवते. वल्लरी स्टेजवर येते आणि ईश्वरीच्या हातातून माईक हित घेते. वल्लरी म्हणते, ईश्वरीने काही सांगायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांना काहीतरी एक गोष्ट सांगायची आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज एवढा आनंदाचा दिवस आहे आणि आज या घरातल्या आनंदामध्ये अजून भर टाकायची आहे. वल्लरी मेघना आकाश यांना स्टेजवर बोलवते आणि त्यांच्या साखरपुड्याची बातमी अनाऊन्स करते. सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो. आकाश नम्रता यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते शॉक होऊन एकमेकांकडे फक्त बघत राहतात. वल्लरी म्हणते, नम्रता, तू आकाशची चांगली मैत्रीण आहेस, त्यामुळे प्लीज स्टेजवर ये आणि आकाश मेघना यांचे हात हातात दे आणि त्यांना सांग तुम्ही आयुष्यभराचे जोडीदार आहात आता. नम्रता रडत स्टेजवर येते आणि ती आकाश मेघना यांचे हात हातात देते. सगळे आकाश मेघना यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. नम्रता कोणाचं लक्ष नाही आहे बघून तिथून निघून जाते. ईश्वरी तिच्याशी बोलायला जाते. राकेशला कळलेलं असतं की काहीतरी लपवाछपवी नक्कीच चालू आहे. इथे नम्रता बाहेर रडत उभी असते. ईश्वरी तिच्याकडे येते. ईश्वरी म्हणते, ताई, प्लीज ऐकून घे ना एकदा. अगं, हे सगळं आतमध्ये काय चालू होतं मला माहिती नव्हतं. नम्रता म्हणते, तुला काय वाटतंय गं, मला काहीच कळत नाही का? इशू, तुला तुझी बहीण जाऊ म्हणून या घरामध्ये नको होती तर तसं सरळ सांगायचं होतंच ना. एवढा तमाशा करायची काहीच गरज नव्हती. ईश्वरी म्हणते, ताई, अगं खरंच मला याबद्दल काही माहिती नव्हतं. नम्रता या सगळ्याचा दोष ईश्वरीलाच देत असते. तर इथे घरात सगळे घरातले बाजूला येतात. सगळे वल्लरीला विचारतात, अचानक हे सगळं साखरपुडा वगैरे हे काय आहे? वल्लरी म्हणते, मेघना चांगली मुलगी होती, पसंत पडली आणि म्हणून ठरवलं. अविनाश म्हणतो, पण आधी सांगितलं असतं तर आपण त्यांच्या फॅमिलीकडे आधी गेलो असतो, सगळं ठरवलं असतं आणि छान मोठा कार्यक्रम केला असता ना. वल्लरी म्हणते, अहो, मला मुलगी चांगली वाटली, फॅमिली चांगली आहे आणि काय ना, आपल्याला सून कशी हवी असते, चांगली. मग ठीक आहे ना, सगळं ठीक आहे, चांगलं आहे, सून म्हणून पसंत पडली आहे, म्हणून म्हटलं की आपण डन करून टाकावं, म्हणून सगळ्यांना सांगितलं. वल्लरी अर्णवला विचारते, अर्णव, तुला पटलंय ना हे सगळं? अर्णव म्हणतो, मामी, माझ्या पटण्याचा प्रश्नच येत नाही.
आजी, ताई, जिजू, आकाश, मामा आणि तू, तुमच्या सगळ्यांना पटलं आहे ना? ठीक आहे मग, काही हरकत नाही. वल्लरी म्हणते, माझी खात्री होतीच. मला माहिती होतं तू नाही म्हणणार नाही, तुला हे सगळं आवडेल. आणि अर्णव, कसं असतं ना, घरच्या जबाबदाऱ्या सून पार पाडत असते आणि तिच्या हातातच सगळ्या जबाबदाऱ्या जातात. जर सून निवडण्यामध्ये काही चूक झाली ना, की सगळीच गडबड होते, हो ना? अर्णव आणि बाकीच्यांना समजतं की वल्लरीला ईश्वरीबद्दल सांगायचे. अविनाश वल्लरीला गप्प राहायला सांगतो. राकेश मनात म्हणतो, वल्लरीचा झोल सगळ्यांना कळला नसेल, पण मला कळलंय. नम्रता या घरची सून नकोय म्हणून चालले, पण या वल्लरीच्या मनात काहीतरी आहे आणि ईश्वरीच्या बाबतीत आहे. ते काय आहे ते शोधायलाच पाहिजे. तर इथे ईश्वरी नम्रता बोलत असतात. ईश्वरी म्हणते, ताई, अगं तुला असं कसं वाटू शकतं गं माझ्याबद्दल? मी असं का करीन? अगं मामी साखरपुड्याबद्दल अनाऊन्स करणार आहे हे मला सुद्धा माहिती नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव गं. अगं मी तुझ्याबद्दल, भाऊजींबद्दल आत्ता बोलणार होते आणि सगळ्यांना सांगणार होते, पण तेवढ्यात मामी आल्या आणि त्यांनी मला काही बोलूच दिलं नाही. तू बघितलंस ना? नम्रता म्हणते, तू काय बोलतेस गं? इशू, अगं जिजू आणि तू रात्रंदिवस एकत्र असताना मग 5 मिनटं आमच्याबद्दल बोलायला, विषय काढायला वेळ मिळाला नाही तुझ्याकडे? अगं तू मुद्दाम उशीर केलेला आहेस. तुला मी या घरात नकोय ना, म्हणून सगळं केलेस. ईश्वरी म्हणते, नाही गं ताई, तसं काही नाही, तुला वाटते तसं. नम्रता ईश्वरीलाच या सगळ्याचा दोष देत असते. ते ईश्वरीचं काही बोलणं ऐकून घेत नाही. तर इथे वल्लरी, राकेश बाजूला येतात. राकेश म्हणतो, वा, आवडला मामी तुमचा चॉईस आणि गेम दोन्ही पण. नम्रता या घरामध्ये येऊ नये, आकाशची बायको बनू नये म्हणून हा सगळा डाव टाकला होता ना? वल्लरी म्हणते, जावई बापू, हुशार आता तुम्ही, तुम्हाला कळतं सगळं. राकेश म्हणतो, पण मला एक कळत नाही आहे, तुम्हाला सगळ्यांनी विचारलं की नम्रता का नको, तर काय सांगणार तुम्ही? म्हणजे आकाश तर आज ना उद्या सांगेलच ना सगळ्यांना. वल्लरी म्हणते, मी तर सरळ सांगणार आहे. बळजबरीची एक सूनबाई घरात आली आहे, तेवढं बास झाले. आता तिची बहीण मला माझी सून म्हणून नकोय. राकेश म्हणतो, पण तरी राहून राहून एक प्रश्न मनात पडतोच माझ्या. असं काहीतरी गुपित आहे जे तुम्ही लपवताय. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय मामी. आणि मला अजून एक गोष्ट कळत नाही आहे की ईश्वरीने तुमचं इतकं काय वाईट केलं आहे की तुम्ही तिचा इतका रागराग करता. वल्लरी म्हणते, हे बघा जावई बापू, आपलं ठरलं आहे ना की आपण एकमेकांच्या प्लॅनमध्ये मदत करायची, पण जास्त खोलात शिरायचं नाही. राकेश म्हणतो, हो कळलंय ते. वल्लरी निघून जाते. राकेश मनात म्हणतो, म्हणजे विषय खोल आहे आणि महत्त्वाचा पण, आणि माझ्या जलेबीचा. आता शोधून काढायलाच हवं की नेमका विषय काय आहे. तर इथे नम्रता, ईश्वरी बोलत असतात आणि आकाश येतो. आकाश म्हणतो, नम्रता सॉरी, मला याबद्दल काही माहिती नव्हतं. नम्रता म्हणते, तुमचं काहीच दोष नाही हो, दोष आहे ना तो माझ्या नशिबाचा. लग्न संसार हे माझ्या नशिबातच नाही आहे. नम्रता जात असते. ईश्वरी तिला थांबवते. ईश्वरी म्हणते, ताई आता इथे थांब, मी अर्णव सरांना घेऊन येते, त्यांना तुमच्याबद्दल सांगते, ते नक्कीच काहीतरी करतील. ईश्वरी अर्णवशी बोलायला जाते. ईश्वरी अर्णवला बाजूला घेते आणि अर्णवला आकाश, नम्रता यांच्याबद्दल सगळं सांगते. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे याबद्दल सांगते आणि त्या दोघांशी बोलायला सांगते. अर्णव काही विश्वास ठेवायला तयार नसतो. अर्णव म्हणतो, मला माहिती आहे ना, तुझ्या आणि तुझ्या आईचा हा प्लॅन असणार आहे. नम्रता आकाशसोबत प्रेमाचं नाटक करत असेल. देसाई फॅमिलीवरती आता मी विश्वास ठेवणार नाही. ईश्वरी म्हणते, सर असं बोलू नका हो. अहो तुमच्या कुटुंबाचं वाईट व्हावं असं कधीच डोक्यात विचार येणार नाही. आणि त्या दोघांचं खरंच प्रेम आहे, तुम्ही एकदा बोला. अर्णव म्हणतो, तुला जे वाटतंय ना ते मी अजिबात होऊ देणार नाही. आता तर आकाश आणि नम्रता यांचं लग्न होणारच नाही. ईश्वरी डोक्याला हात लावून बसते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.